टटकेश्वर महादेव चे भव्य दर्शन। बस आप लोग यहाँ पे इतनी 5 ही लोग रुके थे? यहाँ नहीं। 5 लोग ही रुके थे बस? 11 मूर्ति थी। अच्छा, चले गए बाकी सब चले गए। हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्थान असलेलं पिंपळाचं असं भव्य भव्य असं वृक्ष आहे। ब्रह्मदेवाने इथं तप केलं. यांनी तब यहाँ नर्मदे हर गोपीकुंज आश्रम नंतर संकट मोचन बालाजी हनुमान मंदिर पुढे निघूया। नर्मदे हर नर्मदे हर इथं आम्ही पोचल्यानंतर मैयाने आम्हाला चाय प्रसादीसाठी आणि बालभोगसाठी बोलवले। मैयाने आम्हाला सुंदर असे गरम गरम पोहे दिलेले आहेत। मैया उज्जैनपासून आहेत आणि नेहमी परिक्रमासाठी सेवा देतात। नर्मदे हर गाव आहे खलटका। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मित्रांनो, आपण थांबलेलो आहे भोजन प्रसादीसाठी दाता हनुमान मंदिर चिचली येथे। सुंदर अशी भोजन प्रसादीची व्यवस्था होती। मैयाचं पात्र अगदी जवळ आहे इथे, फार विस्तीर्ण असं पात्र आहे। नर्मदे हर भेटूया पुढे। नर्मदे हर मित्रांनो, गोपीकुंज आश्रममधून निघाल्यानंतर इंदोर आग्रा हायवे हा क्रॉस केल्यानंतर बालाजी हनुमान मंदिर लागतो। परत हायवे क्रॉस करून मैयाने आपल्याला बालभोग आणि इंदोरी पोहे दिले होते। त्याच्यानंतर मित्रांनो कुठंच काही लागत नाही, सरळ सरळ मार्ग हा शेवटी हा एक राम मंदिर लागलेला आहे। अति सुंदर असा हा राम मंदिर। इथं आपण थोडी विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे। सुंदर असं मंदिर आहे, थोडा वेळ इथं विश्रांती घेऊया। इथं परिक्रमावासी थांबतात, काही मैया वगैरे थांबलेले आहेत। सुंदर असं मंदिर आहे, श्रीरामाचं बनलेलं मंदिर आहे। मैयाचा पण इथं गोपाल कृष्ण श्री रामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम गंधर्व अगणित